मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला भरपूर अशा नऊवाऱ्या दिसतात। ह्या आहेत खास होळीसाठी। तर आपणाला होळीसाठी नऊवारी नेसायची असते, पण ती नेसायला तितकं वेळ नसतं। तर आता तुमच्याकडे ऑप्शन आहे, म्हणजे आपण शिवून घेणं। आणि शिवून घेण्यामध्ये बरेच डिझाइन असतात। शाही मस्तानी आहे, मस्तानी आहे, ब्राह्मणी आहे, पेशवाई आहे, जी पाहिजे ते पॅटर्न आहेत। बरेच पॅटर्न आहेत, पण माझ्याकडे जास्त करून तुम्हाला शाही मस्तानी जास्त दिसतात, कारण त्याला खूप मागणी आहे। तर आत्ता काम कसं चाललंय ते तुम्हाला सांगायचं होतं। खूप ऑर्डर आहेत। आत्तासुद्धा तुम्ही ऑर्डर दिले तर ह्या साड्या तुम्हाला शिवून घरपोच भेटतील होळीसाठी आणि पाडव्यासाठी। आणि पाडव्याचे जे काही साड्या आहेत, ब्लाउजेस आहेत, त्याचे ऑर्डर चालू आहेत। त्याच्याबरोबर गुढीची साडीसुद्धा त्यांचेही ऑर्डर भरपूर आहेत। मी तुम्हाला लवकरच तेही साड्या दाखवेन, कारण व्हिडिओमध्ये मला ते पूर्ण शूट घेऊन टाकायला जमत नाही। सध्या व्हिडिओ चालू आहेत ते गोव्याचे, जे ऑलरेडी मी जाऊन आलेले आहे, पण आत्ता भरपूर असे नऊवाऱ्यांचे ऑर्डर आहेत, ब्लाउजेस आहेत। ही आहे पैठणी। कलर ते कोणतं आहे मला ते पूर्ण ओपन करून दाखवते, नंतर मी तुम्हाला शिवल्यानंतर दिसतीलच। त्यानंतर हा आहे वाईन कलर, म्हणजे वांगी कलर, आणि फुल एम्ब्रॉयडरी बॉर्डर फुल भरलेले आहे। इकडं कांजीवरम पॅटर्न आहे, तिकडं बनारसी आहे। बऱ्याचशा साड्या आहेत ज्या शिवायला आलेत, आणि आत्ता मी ते ओपन करून तुम्हाला चेक करून दाखवते की कसे आहेत। आणि दुसरीकडे दुसरं काम चालू आहे तेही दाखवते माझ्या शिलाईच्या रूममध्ये। चला, हे आहे साडी सिंपल सहावारी, आणि त्याच्यावरती हे ब्लाऊज शिवायचं आहे, थोडंसं डिझाईनवाला आहे। इकडे वन पीस शिवून ठेवलेले आहेत, आणि ह्या बाजूला आहेत शिवलेले रेडी, काही शिवायचे असे कामं चालू आहेत। तर बऱ्याच जणांना वाटत होतं की आत्ता तुम्ही इथे नाही आहेत का, गोव्याचे व्हिडिओ दाखवत आहेत। तर गोव्या आधीचे व्हिडिओ आहेत ते एडिट करून मी आत्ता टाकलेत काय कारणामुळे। तर असं माझं काम चालू आहे। तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, लवकरात लवकर ऑर्डर द्या। होळीसाठी, गुढीपाडव्यासाठी, लग्नाचे सीझन आहे, तर लग्नासाठी कुठल्या ह्याच्यासाठी तुम्हाला हवी ती साडी तुमच्या किमतीत तुम्हाला जशी परवडते त्या प्रकारे ते तुम्हाला साड्या रेडी करून देण्यात येतील। तर चालेल, हा छोटासा मिनी ब्लॉग होता जो नऊवाऱ्यांबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं आणि कामाबद्दल सांगायचं होतं।